तेजू हॅपी रोज डे. थँक्यू हॅपी रोज डे. अधीरा आता रोजचं शिकून गेलेली आहे. सकाळी उठली की मम्मा मला बाहेर जायचं आणि मी पण जाऊ देते, कारण इकडे अजून ना खूप थंडी आहे आणि बाहेर ऊन होतं. तर म्हटलं चला खेळून घे थोडा टाईम. आणि मी पाहिलं तर इकडे शेकोटी चालू होती, म्हणजे बऱ्यापैकी भिजली होती ती. आणि मी पण कॅम्परवाल्याचा वेट करत होती, तर म्हटलं चला आपण पण थोडे हातपाय शिकून घेऊ. आणि हे इकडे आहे लहान मुलांचं खेळायचं ग्राउंड. इथे अजून काम चालू आहे, बनतं आहे. आणि इथे तर आज सकाळी माकडांचाच गेम चालू होता. इकडे ना खूप माकड आहेत आणि इकडे थोडं बाहेर फिरताना थोडं सांभाळून राहावं लागतं, कारण हे माकडांची गँग कधी येऊन जाते समजत नाही. त्याच्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक आणि आज मला बनवायचा होता मुळ्याचा पराठा. मी आधी तर मुळा किसून घेतला, त्याला शिजवून म्हणजे त्याची भाजी बनवून घेतली. आणि आधी तर फक्त भाजी करायचा माझा प्लॅन होता, पण मग आमचे साहेब बोलले की भाजी नको, त्याचा पराठा बनव. तर त्यांना म्हटलं ठीक आहे. त्याच्यासोबत हिरव्या मिरचीची चटणी बनवली होती. आणि हा मुळ्याचा पराठा मी पहिल्यांदा खात होती आणि खरंच खूप 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 टेस्टी लागतो. मला तर खूप आवडला. जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळेस परत मी अधीराला बाहेर घेऊन गेली होती. बाहेर थोडं फिरत असतो संध्याकाळच्या वेळेस, सगळ्या लेडीज वगैरे पण असतात आणि तेवढाच टाईमपास होऊन जातो. संध्याकाळी पण जेवण वगैरे झालं, किचन साफ करत होती आणि आमचे साहेब एकदम रोज घेऊन आले आणि मला बोलले हॅपी रोज डे. आणि त्यांना माहिती आहे की ही व्हिडिओ बनवते, हिला आवडतं, तर त्यांनी स्वतःहून व्हिडिओ बनवून घेतला. माझा मोबाईल पुढच्या रूममध्ये चार्जिंगला लावला होता तर. आणि खूप जणांना वाटत असेल की नाही सांगितलं असेल त्यांना की तुम्ही व्हिडिओ बनवा असं तसं, तर तसं बिलकुल नाही आहे. जर मला माहीत राहिलं असतं ना तर मी खूप सारा मेकअप वगैरे छान ड्रेस घालून तिथे म्हणजे व्हिडिओ बनवला असता. तर खूप 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 छान वाटलं. थँक्यू फौजी साहेब. त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि झोपून गेलो. तर असा होता आजचा दिवस. ओके बाय.